इंटिग्रल साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स हा प्रॉब्लेम आहे. सपोज ग्रुप तोच, टाइप तोच, साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स. यामध्ये प्रोसिजर काय असते या ग्रुपच्या एक्झाम्पलसाठी? पुट न्यूमरेटर इक्वल टू a into denominator plus b into derivative of denominator. जो 1/2 plus 3 tan x चा प्रॉब्लेम होता त्यातही आपण काय केलं, tan ला sin upon cos क्रॉस मल्टिप्लाय केला आणि पुन्हा सेम प्रोसिजर यूज केली. हा जो प्रॉब्लेम आहे sin x upon sin x plus cos x, हाही प्रॉब्लेम त्याच ग्रुपचा आहे, त्याच टाईपचा आहे. हा प्रॉब्लेम किंवा हा टाईप आपल्याला त्याच मेथडनी सॉल्व करता येईल. पुट न्यूमरेटर इक्वल टू a into denominator plus b into derivative of denominator या मेथडनी तो सॉल्व करता येईल. पण जर आपण हा प्रॉब्लेम केअरफुली ऑब्झर्व केला, sin x प्लस cos x दोन्ही टर्मचा कोएफिशियंट सेम आहे, 1 आहे. आणि न्यूमरेटरला दोन्ही पैकी एकच रेशो म्हणजे sin x हा रेशो आहे. अशी जर कंडिशन असेल तर याला आणखी एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे. मेथड तीच आहे, मेथड दुसरी नाही आहे, फक्त तीच मेथड आपण डायरेक्ट यूज करू शकतो. ती मेथड कुठली आहे? न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ही आपली ॲक्च्युअल मेथड आहे. आता हीच मेथड वापरायची आहे इथे पण ही मेथड या टाईपसाठी आपण डायरेक्ट वापरू शकतो. मग डायरेक्ट कशी वापरायची आहे? काय काय तयार होतं आपला? न्यूमरेटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे? a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे न्यूमरेटरसाठी आपल्याला दोन टर्म तयार करायचे आहेत, एक म्हणजे डिनॉमिनेटर आणि दुसरं म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या दोन टर्म आपल्याला तयार करायचे. न्यूमरेटरला कोणकोणत्या टर्म तयार करायचे आहेत? डिनॉमिनेटर आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. या मेथडने आपण सबस्टिट्यूशन करून ते तयार करतो. इथे आपल्याला डायरेक्ट तयार करायचं. पण डायरेक्ट कसं तयार करायचं पहा, प्रोसेस लक्षात घ्या. साइन एक्स प्लस कॉस एक्स ही पूर्ण टर्म आपल्याला न्यूमरेटरला पाहिजे, म्हणजे एक साइन एक्स पाहिजे आणि एक कॉस एक्स पाहिजे. डिनॉमिनेटर तिथं पाहिजेच आहे आपल्याला. डिनॉमिनेटरचा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे आणखी एक कॉस आणि आणखी एक साइन पाहिजेच. एक म्हणजे डिनॉमिनेटर तयार करायचं, म्हणजे त्यासाठी एक साइन आणि एक कॉस पाहिजे आणि त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह तयार करायचा, म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, म्हणजे एक कॉस आणि एक साइन आणखी पाहिजे. दोन्ही टर्म दोन दोन पाहिजे. ह्या कशा मिळवायच्या? पहिल्यांदा इथे 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय करायचं. 1/2 2 sin x अपॉन sin x प्लस cos x इंटू dx. 2 sin x अपॉन sin x प्लस cos x इंटू dx. आता यामध्ये 1/2 ॲज इट इज राहील. 2 sin x लाच आपण sin x प्लस sin x असं लिहू शकतो अपॉन डिनॉमिनेटरला sin x प्लस cos x इंटू पहिल्यांदा 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं आणि नंतर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलेला जो 2 आहे त्या 2 sin x लाच आपण sin x प्लस sin x असं लिहिलं इक्वल टू 1/2 इंटिग्रल sin x प्लस sin x. साइनच्या दोन टर्म तयार झाल्या, आणखी काय पाहिजे आपल्याला? कॉसच्या दोन टर्म पाहिजेत. दोन टर्म घेत असताना आता प्लस कॉस एक्स आणि मायनस कॉस एक्स ॲड आणि सबट्रॅक्ट केला. ॲड आणि सबट्रॅक्ट केला तर व्हॅल्यूमध्ये काही चेंज होणार नाही. डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय?
साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. त्यानंतर 1/2 इंटिग्रल. आता न्यूमरेटरच्या ज्या टर्म आहेत त्या अरेंज कशा करायच्या आहेत. एक पाहिजे तो डिनॉमिनेटर म्हणजे साइन एक्स प्लस कॉस एक्स, साइन एक्स प्लस कॉस एक्स हे एका ब्रॅकेटमध्ये घ्या. हा झाला डिनॉमिनेटर तयार. आणखी डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह या दोन टर्म पासून तयार करायचा. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस, पण अवेलेबल काय मायनस कॉस. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, अवेलेबल काय प्लस साइन. म्हणजे काय करावं लागेल या दोन्हीमधून मायनस कॉमन घेतला. मायनस जर कॉमन घेतला तर इथे राहील कॉस एक्स आणि हा जो प्लस साइन एक्स आहे तो होईल मायनस साइन एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स. आता डिनॉमिनेटर सेपरेट आणि लगेच इंटिग्रेशन पण सेपरेट घ्या. म्हणजेच 1/2 इन ब्रॅकेट इंटिग्रल साइन एक्स प्लस कॉस एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स इंटू डी एक्स माइनस इंटीग्रल cos x minus sin x upon sin x plus cos x into dx ब्रॅकेट क्लोज. आता हे sin x plus cos x sin x plus cos x कॅन्सल झाला. इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट पहिल्या इंटिग्रेशन मध्ये राहिला 1. 1चं इंटिग्रेशन काय येईल x मायनस इथे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह आहे पहा न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. काय डेरिव्हेटिव्ह पहा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजेच काय ते लॉग ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस सी. आता पहा जरी आपण वेगळ्या प्रकारे सॉल्व्ह केला असला तरी ऍक्च्युअल प्रोसेस आपण हीच केली आहे. न्यूमरेटरच्या जागी काय डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हे तयार केले. फक्त ए बी अशा व्हॅल्यू गृहीत धरून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून मग त्या फाइंड करण्याऐवजी डायरेक्ट ए आणि बीच्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आहेत. या ए आणि बीच्या व्हॅल्यूज काय आहेत तिथे पहा. ए ची व्हॅल्यू 1/2 आणि बी ची व्हॅल्यू मायनस 1/2. पहा 1/2 ने जर मल्टिप्लाय केला तर 1/2 एक्स मायनस 1/2 लॉग ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे या मेथडनी किंवा या टाईपचा जर प्रॉब्लेम असेल तर यात ए ची किंमत नेहमीच 1/2 येणार आणि बी ची किंमत प्लस किंवा मायनस 1/2 येऊ शकते. प्लस 1/2 पॉसिबल आहे, मायनस 1/2 पॉसिबल आहे. टाईप तोच आहे. न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. पण ती प्रोसेस आपण डायरेक्ट करतोय. डायरेक्ट कशी करतोय प्रोसेस. आधी इथे 2 न मल्टिप्लाय आणि डिवाइड केला. 2 साइन एक्स तयार झाला त्याला साइन एक्स प्लस साइन एक्स लिहिलं. नंतर त्यामध्ये कॉस एक्स ऍड आणि सबट्रॅक्ट केला. आपल्याला अरेंज काय करायचंय डिनॉमिनेटर साइन एक्स प्लस कॉस एक्स कंबाईन केला तो झाला डिनॉमिनेटर. या दोन्हीतला मायनस कॉमन घेतला तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तयार झाला. डिनॉमिनेटर इंटिग्रेशन सेपरेट. 1चं इंटिग्रेशन एक्स आणि दुसरं इंटिग्रेशन येईल लॉग ऑफ डिनॉमिनेटर.
सुरू आहे दोन्ही पण. सेम प्रोसेसचे एक्झाम्पल आहेत हे दोन्ही पण. हेच प्रॉब्लेम तुम्ही त्या मेथडनी सॉल्व्ह करून पाहू शकता. न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर.
first answer 1/2 in bracket x minus काय ते 1/2 in bracket log of sin x minus cos x minus x. Integral cos x upon sin x minus cos x into dx. आधी 2 ना डिवाइड मल्टिप्लाय केला 2 cos x upon sin x minus cos x into dx. 1/2 integral cos x plus cos x upon sin x minus cos x into dx. नंतर cos x plus cos x plus sin x minus sin x upon sin x minus cos x into. आता इथे डिनॉमिनेटर जर तयार करायचा असेल तर sin x पाहिजे प्लस तो आहे इथे आपल्याकडे पण cos पाहिजे मायनस तो मात्र नाहीये. हा साइन प्लस आहे पण cos एकही टर्म मायनस नाहीये. या दोन टर्म मधून तो मायनस घेता येणार नाही साइन आणि cos मधून. काय करायचंय आधी डेरिव्हेटिव्ह तयार करून बघा. आधी डिनॉमिनेटर तयार हो असं काही कंपल्सरी नाही. आधी डेरिव्हेटिव्हची टर्म तयार करा. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. cos x चा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस sin x मायनस मायनस होईल प्लस sin x. हा cos x आणि हा sin x प्लस cos x आणि प्लस sin x हे दोन जर कंबाईन केले cos x प्लस sin x तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह तयार झाला. आता राहिल्या दोन टर्म हा एक cos x आणि हा शेवटचा एक sin x मायनस sin x. त्या दोन्हीतला जर आपण मायनस कॉमन घेतला तर जो sin x आहे तो होईल प्लस आणि जो प्लस cos x आहे तो होईल मायनस cos x अपॉन sin x minus cos x into dx. cos x आणि प्लस sin x हे कंबाईन केले म्हणजे आधी डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि मग राहिल्या टर्म मधून मायनस कॉमन काढला तर डिनॉमिनेटर तयार होतो. त्यानंतर यात 1/2 इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर आणि इंटिग्रेशन सेपरेट इंटिग्रल cos x plus sin x upon sin x minus cos x into dx minus integral sin x minus cos x upon sin x minus cos x into dx 1/2 in bracket. आता पहिलं इंटिग्रेशन log of denominator म्हणजेच log of sin x minus cos x आणि दुसऱ्या इंटिग्रेशन मधली टर्म कॅन्सल 1th इंटिग्रेशन x प्लस c.
आणि जो सेकंड आहे त्याचं काय येतं 1/2 log of cos x minus sin x प्लस x म्हणजे दोन्ही टर्म प्लस येतील किंवा x प्लस log of cos x minus sin x. इंटिग्रल cos x upon cos x minus sin x into dx multiply divide by 2 cos x upon cos x minus sin x into dx 2 cos x plus upon cos x plus cos x लिहू शकतो cos x plus cos x upon cos x minus sin x into dx equal to 1/2 integral cos x plus cos x plus sin x minus sin x divided by cos x minus sin x into dx. आता यामध्ये 1/2 cos x minus sin x हे जर कंबाईन केले तर डिनॉमिनेटर तयार झाला. आता डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह पहिली आणि शेवटची टर्म आपण कंबाईन केली. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल पहा cos x चा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स आहे का मायनस साइन आता न्यूमरेटरला तो पहिला एक होता मायनस साइन तो आपण घेतला कंबाईन केला ब्रॅकेटमध्ये साइनचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस पण तो मायनस साइन आहे मग मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह काय आहे का मायनस कॉस तो पण प्लसच आहे. ह्या दोन्ही टर्म आपल्याला मायनस पाहिजेत पण त्या दोन्ही टर्म प्लस मिळाल्या. दोन्ही टर्म जर प्लस असेल तर त्यातला मायनस कॉमनही घेता येतो. दोन्ही टर्म मायनस असल्या तर आपण त्यातनं मायनस कॉमन घेऊ शकतो. दोन्ही टर्म जर प्लस असतील त्यातनं मायनस कॉमन कसा घेणार तो कसा घेता येईल पहा प्लस साइन एक्स लाच आपण मायनस ऑफ मायनस साइन एक्स असे लिहू शकतो. प्लस साइन एक्स म्हणजेच मायनस ऑफ कारण मायनस इंटू मायनस प्लस आणि हा जो प्लस कॉस एक्स आहे त्यालाच आपण मायनस ऑफ मायनस कॉस असे लिहू शकतो. आता ही राहिलेली टर्म कशी तयार करता येईल पहा मायनस ऑफ मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स अवेलेबल काय साइन एक्स प्लस कॉस एक्स दोन्ही पॉझिटिव्ह टर्म आहेत पण आपला दोन्ही निगेटिव्ह पाहिजेत. दोन्ही निगेटिव्ह येण्यासाठी त्याला मायनस मायनस या स्वरूपात लिहिलं हा मायनस इंटू मायनस प्लस साइन एक्स आणि मायनस इंटू मायनस प्लस कॉस एक्स डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय cos x minus sin x into dx. Denominator separate, integral separate. काय मग इंटिग्रल पहा 1/2 in bracket integral cos x minus sin x upon cos x minus sin x into dx minus integral minus sin x minus cos x upon cos x minus sin x into dx 1/2 into पहिला इंटिग्रेशनची टर्म कॅन्सल 1चं इंटिग्रेशन येईल x मायनस दुसऱ्या ठिकाणी
डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे log of cos x minus sin x plus c. ज्यांचं झालंय त्यांनी हा सोडवायचा 1/1 minus tan x. tan x ला आधी sin upon cos या स्वरूपात लिहावं लागेल 1/1 minus tan x म्हणजे sin x upon cos x into dx. क्रॉस मल्टिप्लाय करून जर सबट्रॅक्शन केलं 1/cos x minus sin x upon cos x into dx. हा जो cos x आहे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर तो न्यूमरेटरला जाईल आणि ही टर्म तयार होईल cos x upon cos x minus sin x. cos x न्यूमरेटरला येईल आणि इथून पुढे प्रॉब्लेम हाच ॲज इट इज. टाईप आयडेंटिफिकेशन अँड ॲनालिसिस दोन्ही आवश्यक आहेत. हा प्रत्येक प्रॉब्लेम आपण
पुट न्यूमरेटर इक्वल टू ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर त्या मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. पण त्यातला प्रत्येक प्रॉब्लेम या मेथडनी सॉल्व्ह होणार नाही. ही मेथड कधी ऍप्लिकेबल आहे? डायरेक्ट मेथड न्यूमरेटरला दोन्हीपैकी एकच रेशो पाहिजे, साइन किंवा कॉस, आणि डिनॉमिनेटरला जे दोन रेशो आहेत त्या दोघांचंही कोएफिशियंट सेम पाहिजे. आता पहा यामध्ये 6 एक्झाम्पल 1/1 मायनस tan x सॉल्व घेतलेला, 1/1 प्लस tan x, 1/tan x minus 1. हे 3, 1/1 minus cot x, 1/1 plus cot x, 1/cot x minus 1. 6 प्रॉब्लेम जर सॉल्व केले तर या ग्रुपमधला या टाईपचा प्रत्येक प्रॉब्लेम यात इन्क्लूड होतो. यापेक्षा वेगळं कुठलं कॉम्बिनेशन असणार नाही. कारण यांना साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट केलं की असा प्रॉब्लेम तयार होतो. म्हणजे एका प्रॉब्लेममध्येच 2 प्रॉब्लेम तयार होतात आणि यापेक्षा वेगळं कुठलं कॉम्बिनेशन पॉसिबल नाही. आणि मोस्टली साइन कॉस असेल तर एक वेळ टाईप आठवतो, पण अशा प्रकारे टर्म असेल टाईप टॅन कॉटमध्ये तर टाईप पटकन आठवत नाही. त्यामुळे केअरफुल याला रिव्हिजन आवश्यक आहे. हे सर्व एक्झाम्पल्स सॉल्व करायचे या मेथडचे ॲज ए होमवर्क. त्यातले आता 3 तर झालेच आहेत जवळपास. कुठले 3 झालेत आणि कुठले राहिलेत ते मग सॉल्व करायचे. तर जसं ट्रिगोनॉमेट्रिकल मध्ये असा एक स्पेशल टाईप होता, तसा एक्सपोनेन्शियल मध्ये पण एक स्पेशल टाईप आहे डायरेक्ट सॉल्व करण्याचा. ट्रिगोनॉमेट्री मध्ये आपण डायरेक्ट टाईप कसा ओळखलाय? न्यूमरेटरला एकच रेशो साइन किंवा कॉस, डिनॉमिनेटरला दोघांचा कोएफिशियंट सेम. एक्सपोनेन्शियल मध्ये एक्झाम्पल कशा प्रकारचे पहा. इंटिग्रल 3 e raised to x minus 5 upon 3 e raised to x plus 5 into dx. केअरफुली ऑब्झर्व करा. यालाही आपण न्यूमरेटर इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर या प्रोसेसने सॉल्व करू शकतोच. पण जर इथलं कॉम्बिनेशन केअरफुली ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या दोन्ही टर्म सारख्याच आहेत, फक्त मध्ये प्लस मायनस डिफरंट आहेत. ई रेस टू एक्सचा कोएफिशियंट दोन्ही ठिकाणी सेम आहे आणि कॉन्स्टंट 5 तोही दोन्ही ठिकाणी सेम आहे, फक्त फरक आहे तो मायनस प्लसचा. असा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण डायरेक्ट सॉल्व करू शकतो. हे डायरेक्ट सोल्युशन कसं करायचं? न्यूमरेटरची ही पहिली जी टर्म आहे 3 e raised to x, त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर 6 येईल आणि 6 मायनस 3 काय असणार? 6 मायनस 3 3. हा जो 3 e raised to x आहे त्याला लिहायचं 6 e raised to x मायनस 3 e raised to x. एवढीच एक टर्म महत्वाची, बाकी सगळं ॲज इट इज. 3 e raised to x ला काय लिहायचं? 6 e raised to x मायनस 3 e raised to x. म्हणजे 3 लाच आपण 6 मायनस 3 असे लिहू शकतो. त्याच्या डबल मधून तो मायनस करायचा. जर 5 e raised to x असता तर काय केलं असतं? 5 e raised to x असता तर 10 e raised to x मायनस 5 e raised to x. केअरफुली ऑब्झर्व करा. 5 असेल तर त्याला 10 मायनस 5 लिहिता येईल. 4 असेल तर 8 मायनस 4. 2 असेल तर 4 मायनस 2.
या स्वरूपात फक्त पहिली टर्म लिहायची आहे, बाकी सर्व ॲज इट इज, म्हणजे पुढचा -5 तसाच, डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू dx. आता यामध्ये हा 6 सध्या तसाच ठेवला आपण. पुढच्या या ज्या दोन टर्म आहेत त्यातनं मायनस कॉमन येईल, आणि मायनस कॉमन घेतला तर काय आला, 3 प्लस 5 अपॉन 3 प्लस 5 इंटू हा डिनॉमिनेटरची टर्म तयार झाली. 3 प्लस 5 हा ब्रॅकेट तयार झाला. आता राहिलं काय, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3 प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 3 पैकी इथं अवेलेबल आहे तो 6 त्यालाच आपण 2 इंटू 3 असं लिहू शकतो, मायनस 3 प्लस 5 अपॉन 3 प्लस 5 इंटू डिनॉमिनेटर सेपरेट, इंटिग्रेशन आहे सेपरेट घ्या. हा जो 2 आहे तो आउटसाइड घेता येईल, 3 अपॉन 3 प्लस 5 इंटू dx, आणि मायनस 3 प्लस 5 अपॉन 3 प्लस 5 इंटू dx. हा कॅन्सल होईल. पहिलं इंटिग्रेशन काय होईल, 2 इंटू लॉग ऑफ 3 प्लस 5 आणि -1चं इंटिग्रेशन x प्लस c. हा 2 फक्त पहिल्याच इंटिग्रेशनला मल्टिप्लाय. तर ट्रिगोनॉमेट्रिकल मध्ये तरी 1/2 ही व्हॅल्यू प्लस येणार किंवा मायनस येणार हे एक्झॅक्ट सांगता येत नाही. एक तर कन्फर्म की व्हॅल्यू प्लस 1/2 येईल किंवा -1/2, दोन्हीपैकीच एक आलं सगळे. पण या प्रॉब्लेम मध्ये मात्र कन्फर्म आहे, a ची व्हॅल्यू -1, b ची व्हॅल्यू 2. म्हणजे हा टाईप जर आयडेंटिफाय झाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या दृष्टीनं, तर फक्त क्वेश्चन पाहून आपला त्याचा आन्सर सांगता येऊ शकतो. स्टँडर्ड फॉर्म आन्सरचा काय असतो, a इंटू एक्स प्लस बी इंटू लॉग ऑफ डिनॉमिनेटर. ए आणि बी कळले की आन्सर माहिती होतं. यात ए ची किंमत नेहमीच -1 येणार आणि बी ची किंमत नेहमीच 2 येणार. पहा, समजा प्रॉब्लेम असा आहे, 5 प्लस 7 अपॉन 5 मायनस 5 ला आपण कसं लिहिणार, 10 मायनस 5. ते 10 ला पुन्हा इथे 2 इंटू 5 लिहावंच लागेल, तो 2 फक्त आउटसाइड येतो. मायनस कॉमन घ्यावाच लागतो पुढच्या दोन टर्म मधून, त्यामुळे तोही मायनस येणार. त्याचा आन्सर काय येईल, 2 इंटू लॉग ऑफ 5 मायनस 7 मायनस x प्लस c, 4 प्लस 3 अपॉन 4 मायनस. काय आन्सर याचं, 2 इंटू लॉग ऑफ 4 मायनस 3 मायनस x प्लस. दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे.